नमस्कार, मी शीतल फुरके शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी बनवणार आहे ओट्स। बरेच वेळा काय होते 3 ते 4च्या दरम्यान बऱ्याच जणींना भूक लागते, मला सुद्धा लागते। मग त्या टायमात आपण काय खायचं हे आपल्या लक्षात येत नाही। मग आपण तेलकट वगैरे काहीतरी खातो, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पडतो। तर तसं न खाता आपण जर ओट्स बनवून खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर मग ते ओट्स कसे बनवायचे, त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। तर इथे मी एक सफोलाचं ओट्स घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर, कांदा, टमाटर बारीक कट करून घेतले आहे। त्यानंतर जिरं, मोहरी, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। 2 चम्मच तेल घेतलेलं आहे मी। तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायच्या, त्यानंतर जिरं टाकायचं। जर तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा वापरू शकता। त्यानंतर बारीक कट करून कांदा टाकायचा आहे। कांद्याला छान थोडंसं 2 मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमाटर ॲड करायचं आहे। टमाटरसुद्धा थोडंसं 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं। त्यानंतर सुके मसाले टाकायचे, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला खूप सोपे आहेत ओट्स बनवायला आणि खायलासुद्धा खूप छान लागतात। आता यामध्ये ओट्स टाकून द्यायचे। याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं, पूर्ण ओट्स एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता छान फिरून आपल्याला याचं झाकण लावून ठेवायचं आहे। आता याला 5 मिनिट आपल्याला असंच झाकण लावून ठेवायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत आणि हे बघा आपले ओट्स तयार झालेले आहेत। मी तुम्हाला पळीनं फिरून दाखवते, हे बघा। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून द्यायची आहे। आपण स्टार्टिंगला कोथिंबीर टाकली नव्हती। आता याला छान मिक्स करायचं आहे कोथिंबीरला आणि हे बघा मी तुम्हाला प्लेटमध्ये वाटीमध्ये काढून दाखवते। खूप छान झालेले आहेत ओट्स आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात, दिसायलासुद्धा खूप छान झालेत। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी ओट्सची रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये।